मित्रांनो, तुम्हाला बालाजी चिप्सच्या या भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल माहिती होतं का? तर त्याचं झालं असं, की ज्यावेळेस बालाजी चिप्स नवीन-नवीन मार्केटमध्ये आले, त्यावेळी त्यांनी त्यांचे सेल्समन दुकानावर पाठवले. पण मग दुकानदार त्यांचे चिप्स त्यांच्या दुकानात ठेवायला रेडीच नव्हता. कारण नवीन प्रॉडक्ट आहे, गिराईक घेईल की नाही घेईल, कोण विनाकारण रिस्क घेईल, नाही का? तर त्यासाठी त्यांनी काय केलं, की कुठलाही दुकानदार ठेवायला तयार नसल्यामुळे त्यांनी डमी कस्टमर बनवलं. व डमी कस्टमर बनून ते दुकानदारांकडे पाठवले. त्यांचं काम एकच, दुकानात जाऊन विचारायचं, "बालाजी चिप्स आहेत का?" आणि त्यानंतर हे असं लगातार 2 महिने सुरू राहिलं. हे असं लगातार 2 महिने सुरू राहिल्याने काय झालं, तर त्या दुकानदारांच्याही मनात तो प्रश्न निर्माण झाला, की बालाजी चिप्सची डिमांड एवढी वाढते, आपल्याला ते ठेवले पाहिजे. पण मग त्याचे सेल्समन तर येत नव्हते. नुसते गिराईक जाऊन विचारायचे. मग ही गोष्ट ज्यावेळेस दुकानदारांच्या मनात फिट झाली, तर 2 महिन्यानंतर मग बालाजी चिप्सने त्यांचे सेल्समन दुकानदारांकडे पाठवले व त्या दुकानदारांना त्यांनी अप्रोच केलं, की बालाजीचे नवीन चिप्स मार्केटमध्ये आलेत, तुम्हाला हे हवेत का? त्यावेळी त्या दुकानदारांच्या मनात ती गोष्ट फिट बसलेली होती, की बालाजी चिप्सची डिमांड वाढतीये, हे आपल्याला ठेवलं पाहिजे. तर त्यानंतर त्यांनी ते चिप्स त्यांच्या दुकानात ठेवायला सुरुवात केली व आज आपल्यापैकी कोणालाही सांगायला नको, की बालाजी चिप्स कुठल्या लेव्हलला डील करते किंवा ते कुठल्या उंचीवर जाऊन पोहोचले. तर अशाच भन्नाट मार्केटिंग स्ट्रॅटेजी व असे किस्से ऐकण्यासाठी आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करा. YouTubeवर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.